कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने पालघर बुलेट ट्रेन परियोजना में जमीन खरीद को लेकर सरकार पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने दावा किया कि परियोजना की अलाइनमेंट की जानकारी प्रभावशाली लोगों को पहले ही मिल जाती है और 2-3 साल पहले जमीन खरीद ली जाती है। इसके बाद परियोजना के लिए वही जमीन कई गुना कीमत पर दी जाती है। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि गरीब आदिवासियों से जमीन लेकर 5 से 10 गुना कीमत का फायदा उठाने का खेल चल रहा है और इसमें सरकारी अधिकारी और राजनीतिक नेता भी शामिल हैं। वहीं मनोज जरांगे पाटिल के आंदोलन पर उन्होंने कहा कि कानून व्यवस्था बनाए रखना सरकार की जिम्मेदारी है और आरक्षण कानून के दायरे में ही दिया जाना चाहिए। दबाव या धमकी के कारण ओबीसी प्रमाण पत्र जारी करना गलत होगा। जरांगे पाटिल पर निशाना साधते हुए वडेट्टीवार ने कहा कि बिना जरूरी दस्तावेजों के किसी को आरक्षण प्रमाण पत्र नहीं दिया जा सकता। उन्होंने चेतावनी दी है कि गलत तरीके से प्रमाण पत्र मिलने पर नौकरी पाने वाले युवाओं का भविष्य बाद में संकट में पड़ सकता है। उन्होंने धमकी और हिंसा की राजनीति को गलत बताया। वहीं अंबादास दानवे के मोहन भागवत के कार्यक्रम में शामिल होने पर वडेट्टीवार ने कहा कि ये उनका व्यक्तिगत निर्णय है, लेकिन इससे भविष्य की राजनीति को लेकर संकेत जरूर मिल सकते हैं। उन्होंने कहा कि दानवे भाजपा में जाएंगे या नहीं, ये संबंधित पार्टी और संगठन को स्पष्ट करना चाहिए। नीलम गौने के नागपुर दौरे पर भी उन्होंने कहा कि अत्याचार की घटना के बाद किसी नेता का पीड़ित परिवार से मिलने जाना उचित है, लेकिन सत्ताधारी दल के नेताओं की भूमिका में राजनीतिक लाभ की बजाय ईमानदारी दिखनी चाहिए। नाही, असाही मुलीवर अत्याचार झाला ना तर कोणी ना कोणीतरी त्याचं मी नीलमताई जर आल्या असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। मला नाही वाटत की आता त्याच्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शीतयुद्ध सुरूच आहे आणि काल परवा अब्दुल सत्तारांनी जे भाष्य केलं की आता आमचे मुंडकीच छाटले भाजपनी, यावरून त्यांना जिथे जिथे सरकारच्या गृह खात्याच्या विरुद्ध मायलेज घेता येईल तिथे त्या पोहोचलंही पाहिजेत, कारण सत्ताधारीमधून कोणीतरी बोलतो आहे, पण त्यामध्ये भूमिका त्यांची ती प्रामाणिक आहे असं मी समजतो। मुंबई गोवा महामार्ग नेहमी चर्चेचा विषय राहतो, त्यातले खड्डे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता राज ठाकरे त्याची पाहणी करणार आहे। नाही, ते स्पेस टेक्नॉलॉजी, कॅनडाची टेक्नॉलॉजी आणि आमच्या गडकरीजींना त्यांनी सांगितलं आमच्याकडे एक्सपोर्ट करा, म्हणजे हे पाहिल्यानंतर तो शेख दररोज एक दगड घेऊन आपलं डोकं आपटून घेईल ना। बरं झालं नाही पाठवले, नाही तर शेखला आपलं डोकं फोडून घ्यायची पाळी आली असती गडकरींना बघून। आणि हे नॅशनल हायवेची जी स्थिती आहे, स्टेट हायवेची स्थिती आहे, राज्य सरकारने केलेली कामं आहे, हे कमिशनखोरीचं लक्षण आहे। प्रचंड कमिशन खाला आहे, 40% कमिशन तुम्ही ओरबाडून खाल तर काय रस्त्यांची स्थिती राहील, कशी राहील? आणि एवढं मोठा कमिशन दिल्यानंतर तो रस्त्यामध्ये खडी टाकणार आहे का माती टाकणार आहे? तुमच्या जर उरावर माती फेकत असेल तो ठेकेदार 40% रुपयानं, गिट्टी टाकत असेल, दगड टाकत असेल तर रस्त्यावर मातीच टाकेल ना। हे सगळं त्यामुळे होत आहे। आता राज ठाकरे जात आहेत, ठीक आहे, म्हणजे ती परिस्थिती त्यांना दिसेल, पण ते सगळ्यांना माहीत आहे आता महाराष्ट्रामध्ये पुलं कसे खचलेत, देशामध्ये पुलं कसे खचलेत, त्या रस्त्यांची काय अवस्था आहे। पूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे महाराष्ट्रामध्ये। मागचे 60-70 हजार कोटी रुपये अजूनही ठेकेदाराचे मिळाले नाही, ठेकेदार काम करत नाही। आता नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, प्रत्येक विभागामध्ये पूर्वी पहिले तर टेंडरच्या वेळेस, आता विभागामध्ये टेंडरच्या वेळेस पैसे खायचे, आता निधी वितरित करताना सुद्धा पैसे खात आहेत। म्हणजे जलसंधारण विभागामध्ये त्या खात्यामध्ये 10.5% दिल्याशिवाय निधीच मिळत नाही, जलसंपदामध्ये निधी मिळत नाही। हे जे काही धंदे चालले आहेत निधी वितरणीचे, मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। हे जे धंदे मोठ्या प्रमाणात चालले आहेत, टक्के घेऊन निधी वितरित करायचा आणि आता आणि आपल्या कंत्राट देतानाही, टेंडर करतानाही निधी द्यायचं, तर हा राज्य कुठे चालला आहे? भ्रष्टाचाराने पूर्ण राज्य अखंड बुडालेलं आहे आणि त्यामुळं राज्याची चाळण झाली, हे आता लपून राहिलेलं नाही। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहे। आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही, पण
खूप दिवसापासून पवारसाहेब भेटले, त्यावर चर्चा झाली. मग तटकरे भेटले, त्यावर चर्चा झाली. पुन्हा सुप्रियाताई भेटले, त्यावर चर्चा झाली. पुन्हा जाऊन प्रफुल्ल पटेल भेटले, त्यावरही चर्चा झाली. तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे. याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं आणि त्यातून मला वाटतं की पुढच्या डिलिमिटेशनसाठी काही प्लॅनिंग असावी. पण आज मला त्यावर स्पष्ट भाषण किंवा माझी भूमिका मांडता येणार नाही. काही बदल होते चित्र दिसत आहे. बघा, असं आहे की भारतीय जनता पक्ष हा अजगर आहे, खातो आणि सुस्त पडून राहतो. तसं एक एक पक्ष गिळंकृत करण्याचं काम करत आहे. त्यामुळे जो जो सोबत जाईल तो तो संपेल. आता संपतच आले आहेत सगळे प्रादेशिक, त्यांना संपवायचं आहे. आम्हाला त्यामध्ये आमची भूमिका कशाला आम्ही आता विशद करू? ज्यावेळेस हे सगळे निर्णय होतील त्यावेळेस आमची भूमिका आम्ही मांडू. राज्यामध्ये RTI मधून एक माहिती समोर आली ज्यापैकी वन मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लावलेला आहे की बिल्डरच्या नादी लागू नका, महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेलेलं आहे. तर हे सगळेच बिल्डरच्या नादी लागले आहेत. हे कोणाला बोलतायत माहीत नाही. तेही आहेत, हेही आहेत. आता कोणाला त्याच्यात आहे? सगळेच तिकडे राज्यच बिल्डरच्या भरोशावर चालवत आहेत. राज्यच बिल्डरला लुटून चाललं आहे महायुतीचं सरकार. तर एकमेकावर आरोप करून कशाला करत? कोणावरही आरोप कोणी करणं म्हणजे हे हास्यास्पदच आहे. आता चोर शिपायाला बोलतो की शिपाई चोराला बोलतो हे काहीच कळायला मार्ग नाही. त्यामुळे आता हे काही स्वच्छ धुतल्या तांदळासारखे सगळं सरकार आहे का की ज्यामुळं एकमेकावर आरोप करतात? तर सगळेच त्या बरबडलं आहे, अख्खा राज्यच बरबडलं आहे. तर काय, त्यामुळं कोणी काही बोलू देत. पण एक आहे, या राज्यामध्ये आत्ता जे राज्य चाललं आहे ते बिल्डरांचंच चाललं आहे. बिल्डर डेव्हलपर यांच्या भरोशावर आणि ठेकेदारांच्या भरोशावर लुटून राज्याची दुर्दान चालली आहे. हो, राज्यामध्ये RTI मधून एक माहिती समोर आली की 2025-26 शैक्षणिक वर्षामध्ये जवळपास 526 शाळा अनधिकृत आहेत. त्यापैकी मुंबई विभागामध्ये 452 शाळा आहेत. काही शाळांवर कारवाई झाली आहे, काही तपास. शिक्षण खात्याचं वाटोळंच झालं आहे, व्यवस्थेचं वाटोळं झालं आहे. कोणाला काहीच पडलेलं नाही आहे. असं आहे की सरकारला बेसिक गोष्टी, ज्या आवश्यक अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यावर लक्ष घालायला वेळच नाही. अनधिकृत शाळा चालल्या आहेत, त्याच्यामध्ये पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, त्यावर लक्ष घातलं पाहिजे. शाळा बंद पडवून शिक्षकांची भरती केली पाहिजे. शालांत IDच्या माध्यमातून बोगस शिक्षक भरले त्याची चौकशी केली पाहिजे. यावर सरकारचं अजिबात लक्ष नाही. सरकारला त्याची गरजही वाटत नाही. यांना गरज वाटते की जे काय मिळेल मस्तपैकी खायला, जो देईल तेवढ्यातच हे मशगूल आहे. जर राज्यामध्ये 500 शाळेपेक्षा अधिक शाळा जर बोगस आहेत तर तेथील विद्यार्थी, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्याशी कोण खेळत आहे? कोण जबाबदार आहे? हे सरकार जबाबदार आहे, त्या खात्याचे मंत्री जबाबदार आहेत. आणि कारवाई होत नसेल मंत्र्यांनी आदेश देऊन तर मग यांचे काम काय त्या खुर्चीचा आणि त्या मंत्र्याचा? त्यांनी काय करावं? जाऊन फील्डवर जा ना, फिरा ना आणि सांगा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा दम असेल तर. पण तुमच्यामध्ये दम नाही, कारण सगळे वसुलीच्या धंद्यामध्ये गुंतलेली सगळी मंडळी आहे. धन्यवाद. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला.